चाट बुलाया है. काय 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 तुला सांगितलं नाही? तुला सांगितलं नाही? काय झालं सगळ्या सांगणार होतो. आता सांगतो ना. अरे आता सांगतो ना. बरोबर त्याचं काय माझं एका मुलीवर प्रेम आहे. म्हणजे तिचंही माझ्यावर प्रेम आहे. तिच्या बाबांना भेटायला चाललं. बस का प्रवीण, सकाळपासून पण भेटला नाही का? अरे समीर, मी अगदी खरं सांगतो मित्रा, अगदी आपल्या मैत्री शपथ. आल्या मित्रांनो, तुझं मला एकाच घरात राहतो आणि एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवली. अरे विश्वासाचा भाग असत नाही आहे बाबा. पण ते म्हणतात ना, मुलगी आणि पैसा कोणाचंही मन बदलू शकतं. म्हटलं नको ती रिस्क घ्यावी. आज काय प्रवीण, एवढा तळाव असतो आपल्याला. अरे तू सांगितलं असतं तर आपण तुझी मदत केली असती ना. नको रे ती मदत आणि ते सल्ले. तुला त्या विनायकचा किस्सा माहिती का? त्याला एक मुलगी आवडायची, त्याने मित्राची मदत घेतली. हा चिठ्ठी लिहायचा आणि तो मित्र जाऊन त्या मुलीला द्यायचा. त्याचा पोस्टमन होता तो. शेवटी काय, ती मुलगी त्या पोस्टमनच्या प्रेमात पडली. खाता बोल. त्याच्या मैत्रीत खोट होती. आपण तसं नाहीये. आपण आपल्या मित्रासाठी आपली जान देऊ शकतो. देशील ना? हो, जाऊ दे. मला सांग, ती मुलगी कोण आहे? ती कुठे राहते? काय करते? तिचं नाव गाव तुला कुठे भेटली? तुमचं हे प्रकरण कधीपासून सुरू आहे? प्रवीण, तू काही बोलत का नाहीये? अरे तू बोलायला जागा देशील तर मी बोलेन ना. बरं बाबा, मी काय नाही बोलत. तू सांग. बरं ऐक. तिचं नाव सायली. सायली देशपांडे. वा वा. अरे माझ्याच ऑफिसमध्ये काम करते. आम्ही दोघं शेजारीच बसलो. सुरुवातीला ओळख नव्हती, हळूहळू ओळख पडू लागली. मग त्यानंतर नियमित जाऊ लागलो. आमच्या आवडीनिवडी जुळल्या. मला ती आवडू लागली, तिला मी आवडू लागलो. म्हणजे मला आपलं असं वाटू लागलं. एक दिवस ऑफिस सुटल्यावर गेलो सिनेमा बघायला. सिनेमाच्या मध्यंतर तिला विचारलं तर चक्क हसायला लागली. तिला वाटलं मी मस्करी करतोय. अरे तिला इतक्या वेळ समजावलं, अगं मी तुला खरंच मागणी घालतोय करायची ना. मग शेवटी जेव्हा गळ्याची शपथ घेतली ना, तेव्हा तिला पटलंय. बापरे. मग पुढे पुढे काय, तिने वेळ मागितला. 7 दिवस घेतले. 8व्या दिवशी तिने मला होकार कळवला. वा वा. पण प्रवीण, एक खरं, अगदी खरं सांगा. बोल ना. जेव्हा तिने उत्तर देण्यावर वेळ लागला तेव्हा तुझ्या डोक्यात एकदा तरी आलं असेल ना, यार उगाच मागणी घातली होती, ती मैत्री सुद्धा गमावून बसू. अरे म्हणजे काय आलं ना. मग तू काय केलं? मी विचार केला. समजा मी तिला मागणी घातली नसती तर काय झालं असतं. तिला माझ्या मनात काय चालू आहे हे कधीच कळालं नसतं. मग तिला दुसरा कोणीतरी भेटला असता. मग त्या दोघांचं लग्न झालं असतं. मग तिचं आणि माझं बोलणं कमी. ती तिच्या संसारात गुंतली असती. मैत्री तशी पण तुटणार होती. म्हणजे असून नसल्यासारखी होती. आणि समीर, आपल्या देशात बायकोच्या मित्राला समजून घेणारे नवरे फार क्वचित. हो यार. तिला मागणी घात अथवा नको घालू, मैत्री नक्की तुटणार. मग मागणी घातलेली काय वाईट मित्रा? इथे 50% तरी संधी आहे जिंकण्याची. अगदी बरोबर बोललास प्रवीण. आपण मुलांना असा विचारच करतो. अरे कितीतरी मुलं आपली मैत्री टिकावी म्हणून प्रेमाची तिरंगेली देतात. जाऊ दे, मला सांग, तिच्या घरी कोण कोण असतं? अरे ती एकुलती एक आहे. आई 4 वर्षांपूर्वी वारली. वडील आर्मीत होते, ते रिटायर झाले. आता समाजसेवा करतात म्हणे. गावाकडे वडिलोपार्जित जमीन खूप आहे.
त्याच्या मैत्रिणीकडून निरोप पाठवला. मी आणि तुषार ठरलेल्या ठिकाणी रिक्षा घेऊन पोहोचलो. त्याची प्रियसी आली. अरे पण इथेच लफडा झाला ना यार. काय रे? तिच्या बापाला पण कळलं. पळणार आहे तो तिच्या मागून आला ना. ही रिक्षात बसली आणि तो मागून धावत येताना दिसला. मी लगेच रिक्षा चालू करायला सांगितली, पण ती चालू करायचा दांडा ओढतोय. अरे रिक्षा चालूच होईना. आमची जाम लागली. तिचा बाप जवळजवळ येऊन पोहोचला. तो येऊन रिक्षा धरणार. तितक्यात अचानक नशिबाने रिक्षा चालू झाली आणि आम्ही सुटलो. थेट देवळात जाऊन लग्न केलं. अरे मग तिच्या बाबाने काय केलं? काय करणार? मुलगी बाली आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झालेलं लग्न कोर्टाला सुद्धा मान्य करावं लागतं. सुरुवातीला स्वीकारलं नाही, नंतर कळलं की आपण आजोबा होणार. मग आपण पागल. तू टेन्शन घेऊ का? मुलींना पळवण्यात अनुभव आहे आपला. तुझ्यासाठी पण करतो रिक्षाची सोय. काही नको. तिचा बाप सैन्यात होता. तो पोलिसांपेक्षा जोरात धावेल आणि तितक्या जोरात मारेल. तुझी ती रिक्षा चालू होईपर्यंत. अरे तुझ्यासाठी ऑटो स्टार्ट वाली आणतो. तू फक्त कधी ते सांग. काही नको आणि त्याची गरज पण नाही. आणि तिथे रिक्षा येत नाही का? ती दादरला राहते ना. बरं, ठीक आहे. पण गरज पडली की हाक मारायला सुरू नका. आणि लवकर निघ. आर्मीमध्ये वेळेच्या बाबतीत पण सॉलिड असतात ना. उगाच उशीर झाला तर तुझी इमेज खराब होईल. आईला हो रे. सायली सुद्धा म्हणाली होती की वेळेत ये. एक पण निघतो. अरे आपण काय करते? हो, ऑल द बेस्ट मित्रा. चला, आपला अजून एक मित्र शहीद होत आहे. 2 मिनिटं त्याच्या स्मरणार्थ शांत उभा राहतो. प्रेम प्रत्येकाच्या मनात असलेली निर्मळ भावना. तारुण्यात पदार्पण केलेल्या प्रत्येकाला या भावनेचा स्पर्श होतोच. पण मुलीचा होकार मिळवणे म्हणजे एखाद्या राजकारण्याने आपले आश्वासन पूर्ण करण्यासारखे असते. हल्ली मुलांचे चांगले दिवस आले आहेत, त्यामुळे प्रेमाचा होकार सुद्धा वाढला आहे. पण आपल्या देशात केवळ मुलीच्या होकाराने प्रेमाची गोडी किनाऱ्याला लागत नाही. जोपर्यंत दोन्ही परिवारांचे मनोमिलन होत नाही तोपर्यंत ही प्रेमाची नौका नदीत डवलत राहते. इथेच तर खरी परीक्षा असते. तारुण्याच्या या उंबरठ्यावर जेव्हा मिलन होते दोन जीवनांचे, जोडण्यासाठी या रेशीम गाठी सुरू होतात हे खेळ माणसांचे. सुस्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून इम्पल्स नाट्य संस्था कोपरखेरणे सहर्ष सविनय सादर करीत आहे 2 अंकी नाटक एक खेळ माणसांचे. लेखक साईला सुरेश डानकर, दिग्दर्शक विनायक लक्ष्मण भात्रे, प्रकाश योजना विशाल हिंदळेकर, नेपथ्य ऋतुजा साळुंखे, रंगभूषा देवा सरकटे, वेशभूषा अभिषेक देशमुख, संगीत संकलन आणि संचलन विनायक भात्रे. इम्पल्स नाट्य संस्था कोपरखेरणे सहर्ष सविनय सादर करत आहे 2 अंकी नाटक हे खेळ माणसांचे.
तो जरी लढाईत शहीद झाला ना तरी त्याच्या पत्नीला वीरपत्नी म्हणून मान मिळतो. प्रत्येक परापुरुष अशा वीरपत्नीकडे पवित्र नजरेने पाहतो, तिचा सन्मान करतो. इतरांना हार्ट अटॅक, डायबिटीज, कॅन्सर या आजारांनी खंबून मारण्यापेक्षा सीमेवर जाऊन शत्रूच्या गोळीने मारण्यात कधीही भाग्याचं. जा ना, काय चुकीचं बोलले ते? हो देशभक्त मनोज कुमार, ते जे बोलत असले ते किती खरं असलं तरी त्यांच्या मुलीचं तुझ्यावर प्रेम आहे, हे सत्य आहे. त्याचं काय म्हणाले ना ते प्रेम विसरता येईल. आणि तिचं काय म्हणणं यावर? वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती लग्न नाही करणार. म्हणजे तिने तुझी चांगलीच गोची केली. हो ना यार. ती तुझ्यासोबत पळून लग्न करणार नाही हे तर सिद्ध झालं. मग तू काय करायचं ठरवलं? मी समजावेन तिच्या बाबांना. मला आशा आहे की ते नक्की तयार होतील. हा ए प्रवीण, असल्या भलत्या अशा राहू नका का? हे आर्मीवाले भलतेच खंबीर असतात. अरे तुला माहितीये ना, त्यांना कर्तव्य आणि देशापुढे काहीही दिसत नाही. अरे शत्रूंनी त्यांना पकडलं, मरण यातना दिल्या, तरी त्यांच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. हे तुझ्या प्रेमळ शब्दांना काय जुमानणार? समीर, प्रेमात खूप ताकद असते मित्रा. ते सर्व पुस्तकी झालं. हे बघ, तुझ्याकडे आता दोनच पर्याय. पहिलं म्हणजे तू त्या साईला विसर. मग तिला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी. हे प्रेमात त्याग वगैरे करणं ना, हे सर्व झूट असतं. आपलं प्रेम मिळवण्याची आपल्यात धमक असली पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी. अभि नाही तो कभी नाही, लक्षात ठेव. चालेल, मी तयार आहे. सांग काय करायचं ते. मला विचार करू. हा कर. तू पण विचार कर. आपण जर सायलीला पळून नेण्यासाठी तयार केलं तर? आयडिया चांगली आहे. अरे रिस्की आहे. अरे ती पळून येताना खूप विचार कर. हा कारण तिला तिच्या बाबा सोडून कोण येईल. हा आणि समज हा ती पळून यायला जरी तयार नाही हा तरी तिचे बाबा तिला शोधून येऊन ठार मारणार नाही ही शक्यता नाकारता येत नाही. अरे उगाच सैराट व्हायचं, मग तू काय करशील? या आर्मीवाल्यांना त्यांची इज्जत जास्तच महत्वाची असते. हो रे, मग आता काय करायचं? आपण त्यांचं मन वळवायचं. जाऊया. उगाच खेचू नकोस माझी. अरे अरे, आता मगाशी म्हणालास ना की हे आर्मीवाल्यांचं मन वळवणं कठीण असतं. मग आता काय झालं? अरे आपण नाही वळवायचं, मग वळवून घ्यायचं. कोण वळवणार? बाबा मारवाडी. कोण बाबा मारवाडी? तू बाबा मारवाडीला नव्हता? अरे त्यांचा पूर्ण मुंबईमध्ये बोलबाला आहे. व्हॉट्सअप पासून विचार पर्यंत, फेसबुक पासून ट्विटर पर्यंत सगळीकडे त्यांचा बोलबाला आहे. बापरे. अरे अंडरवर्ल्ड भाई वगैरे आहेत का काय? बाबा भाई नाही, भाईचे पण बाबा. अरे राजकारण्यांपासून पोलिसांपर्यंत सगळेजण त्यांना सलाम ठोकतात. अरे पण हे बाबा मारवाडी आहेत तरी कोण? बाबा मारवाडी वशीकरण स्पेशलिस्ट आणि जादू टोना एक्सपर्ट. काय? तुला काय वेळबीड लागले का समय? ए माझा काही विश्वास नाही या अंधश्रद्धेवर आणि या अशा ढोंगी बाबांवर तर अजिबात नाही. अरे प्रवीण, तू त्यांना इतर बाबांसोबत कंपेअर नको रे करू. का? हे चांगले बाबा आहेत. चांगले बाबा आहेत? हा. अरे या अशा बाबांची पोस्टर्स येतात लोकल ट्रेन मध्ये हजारो लागले. प्रेमापासून नोकरीपर्यंत सगळं मिळून त्यांची आम्ही देतात. उगाच आपल्यासारख्या माणसांनी ना या अशा गोष्टींच्या मागे वेळ नसतो बाहेर घालायचा. कळलं का? अरे इथेच तू फसवस ना मित्र. अरे त्यांचे पोस्टर त्या लोकलमध्ये नाही, मेट्रो मध्ये लागतात. इथं सुद्धा त्यांची गुणवत्ता समजते आणि ते त्यांच्या कामाची स्वतः गॅरंटी देतात. 6 महिन्यात गुण नाही आला तर पैसे परत. आता मला सांग, ते जर खरंच ढोंगी असते तर त्यांनी हे सगळं सांगितलं असतं का? आणि तू त्यांचा कॉन्फिडन्स बघ ना यार. अरे पण समीर, अरे
आपल्यासारख्या शिकलेल्या माणसांनी या अशा गोष्टींच्या मागे लागणं म्हणजे मूर्खपणा ठरेल रे. काय पण बोलतो रवी, तू शिकलेला आहेस ना? हा, मग का आपण तिच्या बाबाला कन्व्हिन्स नाही करू शकत? हे प्रवीण, काही गोष्टी या शिक्षणा पलीकडे असतात. त्या बदलण्यासाठी अशा दिव्य शक्तींची गरज भासते. आणि आपण त्यांनी सांगितलेलं सगळं थोडी करायचं. तर मला सांग, त्यांनी सांगितलं लय बळी द्या, हे काय? आपण थोडी असं करणार आहे. अरे मला सांग, त्यांना भेटून आपला प्रॉब्लेम सांगायला हरकत काय? अरे इतका विचार कसला करतोय? तुला सायली नक्की हवी आहे ना? हे बघ, तुझ्याकडे आता सध्या तरी दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही, हे लक्षात ठेव. हा, ठीक आहे, जाऊया आपण. सांग कधी जायचं ते. जायची गरज नाहीये. मी मेट्रोवाल्याच्या पोस्टरवरनं त्याचा नंबर लिहून घेतला होता. ते होम व्हिजिटिंग सर्व्हिस देतात. तर मी कॉल लावतो. हॅलो, बाबा मारवाडी. जय परमात्मा परमेश्वर. हा बाबा, एक अपॉइंटमेंट हवी होती. कधीची? थोडं अर्जंट आहे हो. कुठे राहता? आम्ही ना मला रेस्टला राहतो. अच्छा, मीही आता मला ड्रेसमध्येच आहे. एका क्लायंटचं काम संपून निघतोच आहे. असं करतो आता तुमच्याचकडे. हो, काय काय बोलताय बाबा? खरंच? हो, देव बाबा म्हणायचं. ठीक आहे, मी तुम्हाला इतका पत्ता SMS करतो. जय परमात्मा परमेश्वर. हो बाबा, आम्ही तुमची वाट बघतोय. अरे पाहिलंच प्रवीण, तू काय सॉलिड नक्की आहे. अरे बाबा मला म्हणायचं येत आहे घरी. थांबा, मी पत्ता SMS करतो. अरे पण सम्या, आपण काही चुकीचं तर नाही ना करत आहे? अरे या अशा मार्गाचा वापर केला हे जर सायलीला कळालं ना, ती खूप रागवेल रे. ए, तू येणारस का मला सगळं सांगायला? सांगावं. ही तुझी प्रियसी आहे, बायको नाही. आणि जरी बायको झाली हा. तरी तिला सगळं थोडी सांगायचं. हा? एक गोष्ट नीट लक्षात ठेव, बायको ही आपली अर्धांगिनी असते. म्हणून तिला अर्धीच पार्टी द्यायची. हा? चल जरा, चल जरा. हा? चल, आता मला मस्त कडक चहा बनव, मी ऑडिशनची तयारी करतो. पण मी काय म्हणतो सम्या, आपण थोडा वेळ चल, चल. अरे, ऐक तरी रे. ये बंदी, ये मेडल्स. ये बंदी, ये मेडल्स. ये सब किस लिए नहीं? भाई नाम. ये बंदी, ये मेडल्स. ये सब किस लिए नहीं? क्योंकि ये सिर्फ राष्ट्र है. ये सब इसलिए है क्योंकि राष्ट्रवाद भी है. वरना ये उल्टे टंगे होते चौराहे पर.
www.babamarwadi.com ट्विटरवर माझ्या मिलियन फॉलोअर्स आहेत. माझ्या वेबसाईटवर माझा चार्ट रेट आहे. कोणता माणूस कोणत्या क्षेत्रावरून तो चार्ट रेट बनलेला आहे. माझ्या वेबसाईटवर मी सोडवलेल्या सर्व केसेस मिळतील. ज्यांच्या समस्या मी सोडवल्या त्यांच्या प्रतिक्रिया मिळतील. त्या वाचून जर तुमचं समाधान झालं तरच मला बोलवा, येतो मी. नाही बाबा 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 प्रवीणला माफ करा. तो तणावाखाली म्हणून असं बोलला. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हीच त्याला यातून बाहेर काढू शकता. बाबा बसा, चहा घ्या ना. या ना. बरं. चहा छान आहे. कोणी बनवला? छान. आता कामाचं बोलूया. प्रेमाचं प्रकरण आहे हे मला माहित आहे. आता मला सविस्तर सांगा. बाबा अहो म्हटलं काय म्हणजे तुम्ही इतके थोर, तुम्ही स्वतः नाही ओळखू शकत काय प्रॉब्लेम आहे तो? हे प्रवीण, अरे तुला साली नकोय का? जरा शांत बसला यार. अरे डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला काय होतंय हे सांगितल्यावर तो त्यावर औषध देतो ना. बाबा तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. मी सांगतो प्रवीणचं ना त्या साली नावाच्या मुलीवर प्रेम. तिचं सुद्धा त्यावर प्रेम आहे. दोघांना लग्न करायचंय. तर तिच्या बाबांना ते मान्य नाही. अच्छा, म्हणजे तिच्या बाबाचा काटा काढायचा आहे. हो आता काय करायचंय? आम्हाला फक्त त्यांना लग्नासाठी राजी करून घ्यायचंय एवढं. एकदा का त्यांनी परवानगी दिली ना मग काम झालं. खरं तर मीच प्रयत्न करणार होतो. पण हा समीर म्हणाला की त्या आर्मी मध्ये त्यांचं मन वाढणार नाही, आपण बाबा मारवाडीची मदत घेऊया, म्हणून तुम्हाला बोलवलं. काय ना? माझं नाव प्रवीण तामाने. अरे तुमचं नाही, मुलीच्या बापाचं नाव काय? त्याचं नाव कर्नल निशिकांत देशपांडे. आर्मीत होते, आता रिटायर झाले. आता समाजसेवा करतात. काय नाव तुझं? निशिकांत देशपांडे. तुमचं काम होय, पण त्यासाठी 25,000 रुपये लागतील. क्या? 25,000 रुपये? अहो एवढे तर मी त्यांच्या मुलीवर सुद्धा खर्च नाही केले. अरे मुला, पण आता तुझ्या बापावर खर्च करावे लागतील. हे सर, अहो बाबा 25,000 खूप जास्त होत तो. किती हे अज्ञान तुमचं, हा? अरे मला इथं बोलवण्यापूर्वी तुम्ही माझ्या टर्म्स अँड कंडिशन का नाही वाचल्या माझ्या वेबसाईटवर? माझा चार्ट पण दिलेला आहे तिकडे. अरे कोणता माणूस कोणत्या क्षेत्रात आहे त्यावर तो चार्ट रेट आहे. थांबा, मी माझ्या कॅप मध्ये दाखवतो. या हे बघा, हे माझं होम. त्यात हा वशीकरणाचा हे चार्ट रेट बघा. कोणता माणूस कोणत्या क्षेत्रात आहे त्यावरून बनलेला आहे. हे बघा, आर्मी मधला 17,000 अधिक जीएसटी अधिक साहित्य सामान अधिक 25,000 कन्व्हेन्स ना. बाबा
पण बाबा आर्मी वाल्यांसाठी बेस व्हॅल्यू 17 का? आर्मी वाल्यांपासूनच तो खतरा म्हणून त्यांची बेस व्हॅल्यू आहे 17. अरे बाबा ते आपल्या मतावर ठाम असतात. त्यांचं मन वश करायला खूप त्रास होतो. त्यात त्यांचं जमीन जागृत असतं. माणसांप्रती माणुसकीच्या भावना अबाधित असतात. म्हणून त्यांचा हा एक सर्वात जास्त. ते सगळं ठीक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 500 रुपये का? अरे त्यांचं मन चिरीमिरीत वळतं. मग वकिलांसाठी 1000 का? अरे त्यांची केसच वेगळी आहे. तुमच्या केसचं काय करायचं ते बोला. माझ्या चार्ट पेपर नंतर पुस्तक मध्ये बोलू चालेल. पण बाबा मी काय म्हणतो 25,000 खूपच जास्त आहे. रवी, अरे सगळं अरे तुला सायली महत्वाची नाहीये का? अरे हो पण सायली अनमोल आहे. हा, अरे तिच्यासमोर 25,000 काय बघतो? अरे 25,000 आहे. रवी, खूप कमी लोक असतात ज्यांना आयुष्यात प्रेम मिळतं. ते तुला मिळालंय मित्र, ते गमावू नकोस. बाबा गॅरंटी देत आहेत ना? ते बोल. बाबा 25,000 खूप जास्त होत आहे तो. आम्हाला देताना चढ जात आहे. पण त्याच्या प्रेमासाठी आम्ही व्यवस्था करू. पण एवढं सगळं केल्यानंतर आमचं काम होईल ना? त्या बाबतीत मनात कोणतीही शंका आणू नका. आणि तसंही काम पूर्ण न झाल्यास संपूर्ण पैसे परत असं माझ्या वेबसाईटवर स्पष्ट लिहिलेलं आहे. हा बोल. मग सुरुवात कधी करायची? कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय हो जाएगा, गौरी करेगा कल. शुभेच्छा शिवराम. आम्ही काय करू? हा. एका वाटीत तांदूळ आणि ताटात पाणी आणा. तोपर्यंत मी माझी तयारी. हो. फीस पण लगेच द्या.
एटीएम पेटीएम गुगल पे फोन पे अमेझॉन पे UPI सगळ्या सुविधा माझ्या त्या फोनवर उपलब्ध आहेत. चालेल, मी जीपे करतो. एक मिनिट हा. आणि तुला सांगितलेलं लक्षात आहे ना? हा. एक, तो अंगारा इतर कोणालाही द्यायचा नाही. दोन, तो अंगारा तुझ्या हातून त्यांच्या पोटातच गेला. हा. तीन, अंगारा दिल्यानंतर हात स्वच्छ धुवून टाकायचे आणि हा कागद जाळून टाकायचा. हा, हा, हा. हे सर्व तर यश तुलाच मिळेल. बाबा, पैसे ट्रान्सफर झाले, तुम्ही चेक करून घ्या. हा. त्याची काही आवश्यकता नाही, हा? कारण मला फसवणाऱ्याचे कधीच भलं होत नाही, हा. म्हणून कोणी तसा प्रयत्नही करत नाही. हा. तुमचा मेसेज आला, हा. येतो मी. हा. तुमचं कल्याण असो. हा. जय परमात्मा परमेश्वर. मी आहे रामेश्वर. चला, एक काम झालं. अरे झालं कुठे? आताशी तर काम सुरू झाले. हा अंगारा सायलीच्या बाबाच्या पोटात गेला पाहिजे. अरे त्यात काय एवढं? तिच्या नोकराला पटवू ना, त्याला थोडे पैसे दिले की आपलं काम झालं. अरे हा अंगारा त्यांच्या पोटात गेला पाहिजे, हा. पण तो सुद्धा माझ्याच हातून. अरे त्यात काय? गपचूप चालतो त्याच्या खाण्यात अंगारा मिसळ, आपलं काम झालं. अरे पण घरात कसा घुसू? माझ्याकडे तर डुप्लिकेट चावी नाही. त्यात त्यांच्या घरी 7 वाजल्यावर शिवाय खिडक्याला ग्रिल असा बोल. ऑफिस मध्ये खूप जण असतात ना त्यांच्या ऑफिसला. इतक्या लोकांसमोर मी ही पुडी उघडू, हा अंगार त्यांच्या खाण्यात मिसळू आणि हा कागद जाळून टाकूया. बरं आहे ना तू? आहे तरी. रोहित, हा? काय? अरे चहा, चहाचं काय? चहा मधून देऊ ना त्यांना अंगारा. हा? अरे, आपण त्यांना घरी बोलू, तू चहा बनव आणि त्यामध्ये तो अंगारा त्यांना आणि कोणाला कसं कळणार नाही. सम्या, तू काय डोक्यावर पडलं काय? ते काय केले? एकतर त्यांच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत त्यांना लावायचं नाही, त्यांना मी आवडत नाही, मग ते काय ते मी बोलवल्यावर? अरे आपण नाही बोलायचं, मग? साईला सांगायचं. अरे सायलीला जरी सांगितलं ना की प्रवीणच्या घरी जायचंय, तरीही ते तयार होणार नाही. अरे खोटं बोलून आणायला सांगायचं. खोटं बोलू? हा. कसं? हा, ते पण मी सांगतो. तुमचं नक्की प्रेम आहे का एकमेकांवर? अरे प्रेमामध्ये काय एकच अवयव चालवायचा असतो का? हे घात. डोक्याचा जरा वापर कर ना. हे बघ, तिचे बाबा समाजसेवक आहेत. हा? तिने जर तिच्या बाबांना सांगितलं की तिच्या मैत्रिणीला तिचा नवरा त्रास देतोय, हा? तर तुम्ही येऊन त्याला समज द्या. हा? ते नक्की येतील. कारण तिचे बाबा समाजसेवक आहेत. हा? एकदाची इथे आले ना हा. की कया वया करून त्यांना आपण इथे सांगून घेऊ. हा? हा? अरे तू त्यांना फक्त इथे आणायचं काम कर. तू हा. त्याची तरी सोय कर. बाकी पुढे मी बघतो. हा. हा? चल, तिला पाहिलं. आत्या? बघ. हा हॅलो. हा सायली, अगं ऐक ना, तू आपल्या प्रेमासाठी लग्नासाठी एकदा तुझ्या बाबांना माझ्या घरी घेऊन येशील का? त्याने काय होईल म्हणजे आपलं लग्न होईल. अगं आपण समजावू ना त्यांना. हा माहिती आहे ते तयार नाही होणार. हो नाही ऐकणार ते कळलं. हा हा अगं पण तू त्यांना असं नको ना सांगू की माझ्या घरी यायचंय. तू त्यांना असं सांग की तुझ्या एका मैत्रिणीचा नवरा तिला खूप त्रास देतो. हा तर तुम्ही एकदा त्याच्याशी येऊन बोला. ते समाजसेवक आहेत ना, ते नक्की येतील. अगं पण ऐक तरी. अगं हो काय नाही जमणार. अरे सगळे खोटं बोलायला तयार नाही होते. पण सायली मी काय म्हणतो, एका बोलायला त्रास आहे का? हॅलो सायली, मी समीर बोलतोय, प्रवीणचा मित्र. हा अगं सायली,
जर टाक पडल्याने काही चांगलं होत असेल एवढा गच्छे यार. अगं अगं खरं बोलल्याने थोडं खोटं बोलल्याने जर कोणाचं घर बसणार असेल तर ते 100 सत्यांपेक्षा महान असतं. आणि अगं इथे खोटं बोलल्याने कोणाचं नुकसान थोडी होत आहे. झाला तर तुमचा फायदाच होईल. जास्त विचार करू नको. आणि म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. अगं सायली मला सांग याने तुझ्या प्रेमात स्वतःच काही बरं वाईट करून घेतलं तर? अगं तू कालपासून नीट जेवला पण नाही कसे नाही हो तुझ्या प्रेमासाठी प्रवीणसाठी. ओके बाय 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 या ऑल द बेस्ट या. काय म्हणाली? काय म्हणणार? हो म्हणाली. हा आणि कधी ते टाइम तुला सांगते म्हणाल. शाळेला सम्या अरे सॉलिडच रिॲक्ट कसं जमतं रे हे सगळं? हा? तू पण शिकून घे. तुला ना लग्नानुसार उपयोगी पडेल. हा. एक गुरुमंत्र देतो. हा. बायको ना ही आपली अर्धांगिनी असते. म्हणून कळलं म्हणून तिला अर्धीच माहिती द्यायची. सुखी राहशील. आता फक्त एकच लक्ष मिशन सासरे बुवा. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. या एका वाक्यावर कितीतरी प्रेम कहाण्या अमर झाल्या. असं म्हणतात की या जगात खूप प्रेम आहे. आपले प्रेम फक्त आपल्याला मिळवता आले पाहिजे. हीच तर माणसाची खरी परीक्षा असते. भविष्याची अज्ञानता माणसाला हतबल करते आणि भविष्य जाणण्याची उत्सुकता त्याला लाचार. त्यामुळे स्वतःच्या व मुलीच्या घरच्यांना मनविण्यासाठी तो सर्व उपाय करतो. बांधण्यासाठी या लग्नाच्या रेशीम गाठी आशीर्वाद लागतात थोडा मोठ्यांचे. वळवण्यासाठी त्यांचे मन मग सुरू होतात हे खेळ माणसांचे. काय आज इतक्या लवकर? अरे सायलीच्या बाबाचा फोन आला होता. तिचे बाबा आणि ती आज घरी येत आहेत. अरे ग्रेट. म्हणजे आपल्याला तेहरीला लागायला हवं. अरे हो. अरे हे सगळं आवरून ठेवायला लागेल सगळं. हे तुमचं दोघांच्या बसल्या आवरून. हे बघ ते इथे आले ना हा. त्यांना इथे बसून ठेवायची जबाबदारी माझी. हा. तू फक्त एवढंच कर त्यांचा कप पूर्ण भरू नको. नाहीतर तो त्यातला चहा तुझ्या त्या सायलीच्या कपात होती आणि आपला पूर्ण प्लॅन फेल जाईल. हा. ए बाबा हे बघ ही आपल्याला मिळालेली पहिली आणि शेवटची संधी आहे. कोणत्याही परिस्थितीत गमवायची नाही. हो. आवऱ्या. हे बागात काय बसले तर गावाला गावाला
खोटं बोलते. आर्मीत असतीस तर तुझं पोट पार्सल झालं असतं. बाबा, I'm really sorry. पण मी तरी काय करू? तुम्हाला पुन्हा प्रवीणला भेटायचं नव्हतं. प्रवीणला पुन्हा तुमच्याशी भेटून बोलायचं होतं. माझं तुम्हा दोघांवर पण प्रेम आहे. मी तुम्हा दोघांनाही नाही दुखवू शकत. म्हणून खोटं बोलले. एक्सक्यूज मी सर, यात सायलीची काही चूक नाही. ती खोटं बोलणार नव्हती. मीच तिला भाग पाडलं. पण त्यात तुम्हाला दुखवायचं हेतू नव्हता. मी हे केवळ माझ्या मित्राच्या प्रेमापोटी केलं. आणि दुसरं म्हणजे मला जेव्हा कळलं की तुम्ही आर्मीमध्ये होता तेव्हा मला तुम्हाला भेटायची उत्सुकता अजून वाढली. मला ना लहानपणापासूनच सैनिकांबद्दल खूप आकर्षण होतं. मी आर्मीमध्ये भरती सुद्धा होणार होतो. पण शेवटच्या क्षणी माझी छाती कमी भरली. पण आता तुम्हाला भेटून ती छाती पुन्हा फुलली आहे. तुम्ही असे दारातूनच परत गेलात तर मला खूप वाईट वाटेल. किंवा एक कप चहा या पामराच्या घरी घेतला तर मी धन्य होतो. प्लीज नाही म्हणू नका. प्लीज. आपण बाबा, हा समीर प्रवीणचा मित्र. त्याच्याच बरोबर आहे. ठीक आहे. पण पटकन, माझ्याकडे जास्त वेळ नाही. हो सर, या ना बसा. प्रवीण, हा मस्त कडक आल्याचा चहा घेऊन ये. जा. सर, तुम्हाला सांगतो, अहो हा प्रवीण बाई छकास चहा बनवतो. हा जर मुलगी असताना तर बघायच्या कार्यक्रमात याचा चहा बनवून कोणी याला होकार दिला असता. 32 तारीख चालू आहे तुमच्या मित्राची. पण त्याला म्हणावं याचा काही उपयोग होणार नाही. सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. हो, मी सहज म्हणालो. आणि तसे मी त्याचं किती तारीफ कौतुक केलं काही फरक पडणार नाही. तुम्ही आर्मीवाले लोकांना अगदी बरोबर ओळखता. येस, एकदम बरोबर. आम्हाला तशी ट्रेनिंग दिली जाते. खडतर प्रसंगात कसं राहायचं, सहन कसं करायचं, शत्रूला कसं ओळखायचं हे सगळं शिकवलं जातं. पण बाबा, प्रवीण काही आपला शत्रू नाहीये ना? हो, माहिती आहे मला. पण मला तर तुझ्या आयुष्यात तुझा मित्र म्हणून सुद्धा नको आहे. आणि माझं हे मत बदलणार नाही. समजलेस? बस इथे. बहुधा सर, त्याच्या हातचा एक कप चहा पिऊन तुमचं मत बदलेल. केवळ चहा चांगला बनवतो म्हणून मी माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून द्यायला मूर्ख आहे का? माझा नोकर चिकन चांगलं बनवतो म्हणून मी माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून देणार का? सर, तुम्ही आर्मीमध्ये होता तरी तुमचा सेन्स ऑफ ह्युमर नसतंय. पण तुम्ही रिटायर झाल्यावर आराम करणं सोडून समाजसेवा करता असं का? त्याचं असं आहे, ज्या दिवशी मी ही आर्मीची वर्दी अंगावर चढवली त्या दिवशी मी स्वतःला देशासाठी समर्पित केलं. त्या पलीकडे मी कसलाही विचार केला नाही आणि करणारही नाही. म्हणूनच मला सायलीसाठी आर्मी मधला मुलगा हवा. देशावर प्रेम करणार. पण सर, देशावर प्रेम करणारा ठीक आहे, हे सर्वजण. मला सुद्धा आपल्या देशाबद्दल खूप अभिमान आहे. पण तो मुलगा तुमच्या मुलीवर प्रेम करणार असेल हे जास्त महत्वाचं नाही का? सैनिकांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांच्या देशप्रेमावर बोलण्याची माझी गोल. पण सैनिकच देशावर प्रेम करतात किंवा देश सेवा करतात असं नाहीये. सैनिक महान असतात, मान्य. पण सैनिकच महान असतात असं नाही. जेव्हा सैनिकांच्या दुसऱ्या चुकवून अतिरेकी शहरात घुसतात तेव्हा निधड्या छातीने त्यांचा सामना करून प्राणांची आहुती देणारे करकरे, कामठे, तुकाराम मुंबळे यांच्यासाठी पोलीस सुद्धा तितकेच महान होते. हजारो कुष्ठरोगींना आपलं मानून कशाचीही तमाना बाळगता दिवस रात्र त्यांची सेवा करणारे बाबा आमटे, प्रकाश आमटे तितकेच महान आहेत. ज्यांनी सामान्यांसाठी बंदीचा अधिकार आणला, भारताच्या युवा पिढीला जागृत केलं, ते अण्णा हजारे सुद्धा महान आहेत. हजारो हृदय पुन्हा धडकवणारे नीतू मांडके किंवा रुग्णांचा कोणताही आजार दूर करणारा तो डॉक्टर तितकाच महान असतो. संशोधन करून देशाच्या प्रगतीला मौल्याचा हातभार लावणारा तो वैज्ञानिक सुद्धा महान आहे. निसर्गाच्या अस्थिरतेपुढे जिद्दीने शेती करून
कुटुंबाचं आणि देशाचं पोट भरणारा तो शेतकरी सुद्धा महान आहे. सर, देशातील प्रत्येक घटक हा आपल्या परीने कमी जास्त प्रमाणात हे देशासाठी योगदान देत असतो. तुम्ही सुद्धा देशाची निश्चिंत रक्षा करता, कारण तुम्हाला खात्री आहे की आपले देश बांधव आपल्या कुटुंबाची नीट काळजी घेतात. तुम्हाला एक सांगू, खडतर प्रसंगांना कसं सामोरं जायचं याचं तुम्हाला रितसर प्रशिक्षण दिलं जातं. पण कोणतंही प्रशिक्षण नसताना महागाई, बेरोजगारी यांसारख्या असंख्य खडतर प्रसंगाला खंबीरपणे तोंड देणारा तो सामान्य माणूस सुद्धा तितकाच महान आहे. बर, सॉरी सर, भावनेच्या भरात जरा जास्तच बोलतो. तुम्ही दुखावला गेला असला तर मनापासून माफी मागतो. आपण काय करता? मी या नाटक सिनेमा क्षेत्रामध्ये काम करतो. हा फ्लॅट भाड्याचा आहे का? नाही सर, माझाच आहे. आई वडील कुठे असतात? माझे मोठे ना वस्कतला असतात आणि प्रवीणचे आई बाबा गावाकडे असतात. त्याने सुद्धा फ्लॅट घेतलाय मीरा रोडला. आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अरे चहा आला का? सर, वा, चहा चांगला झालाय. खूप छान. पण ही पावती फक्त चहासाठी आहेस हे विसरू नकोस. सर, तुमची आर्मीची सवय काही गेली नाही. निर्णय अगदी पटकन घेऊन मोकळं. आता हेच बघा ना, क्षणात चहा चांगला झाला याची पावती स्तुती करून आणि तुमचा जावई म्हणून पहिल्याच भेटीत पोटमार्शल. आर्मीवाले आपल्या कर्तृत्वाने राष्ट्र घडवतात, हा इतिहास आहे. ते शक्य होते कारण ते निर्णय घेण्यात विलंब लावत नाही. सर, तुमच्या चालण्यावाल्या हिटलरने जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाली ढकललं. हा सुद्धा इतिहास आहे, हे विसरून चालणार नाही. समीर, हिटलर जरी आर्मीमध्ये असला तरी त्याने स्वहट्टापायी माणुसकीचे सर्व नियम धाब्यावर बसवले होते. सर, त्या सैनिकांबद्दल बोलतायत जे देशसेवेसाठी स्वतःचं कर्तृत्व पणाला लावतात. आजही रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते स्वतःचं आयुष्य देशसेवेसाठी स्वतः खर्ची करतात. त्यात त्यांचं देशाबद्दल असलेलं समर्पण दिसून येतं. सर, तुम्ही जे बोलताय ते सगळं पटतंय मला, पण सर कुटुंबाबद्दल, कुटुंबासाठी थोडा तरी वेळ घ्यायला हवा ना. सर, मला तुमची सायलीबद्दल असलेली काळजी कळते. तुमचा आर्मीवर असलेला विश्वासही मी समजू शकतो. तुमच्या प्रोफेशन मध्ये अशी पटकन निर्णय घेण्याची गरज असते. पण सर, दैनंदिन जीवनात वस्तुस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घेणं हा सुद्धा एक भाग आहे सर. सर, मला तुमच्या परवानगीशिवाय सायलीशी लग्न नाही करायचं. पण काही प्रयत्न न करता मला तिला गमवायचंही नाही. बाबा, प्रोफेशन पेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे हे जास्त महत्वाचं नाहीये का? कारण इथे निर्णय ना शत्रूच्या विरोधातला नाहीये, तर आमच्या आयुष्याचा आहे. अहो, तुम्ही तर अजून त्याच्याशी काही बोलले सुद्धा नाहीये. तो काय करतो, तो कसा व्यक्ती आहे, त्याचं तुमच्या मुलीवर खरंच किती प्रेम आहे, तो तुमच्या मुलीला सुखात ठेवू शकतो की नाही, ह्या सगळ्याचा काहीच विचार न करता फक्त त्याचं प्रोफेशन कुठलं ह्यावर तुम्ही निर्णय सुनावला. बाबा, मी सुद्धा 7 दिवस घेतले होते आमचं नातं सोडण्याबद्दल विचार करण्यासाठी. मला वाटतं तुम्ही प्रवीणला एक तरी संधी असून द्यावी आणि तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. चला, चहा पिऊन झाला, आम्ही निघतो. थँक्यू सर, तुम्ही आलात, थांबलात, आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्यासाठी.
खरंच मनापासून सॉरी. तुम्हाला हे अशा प्रकारे बोलवलं त्यासाठी. पुन्हा असा पडेपणा करू नका. बाय द वे, हा? तुझा पगार किती? 70,000 रुपये. अरे अभिनंदन मित्रा! अरे अंगाला देतात तो स्पर्धा करा. अरे त्यांनी तुझा पगार विचारला. जय बाबा बरडे. शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए ससुर ने तेरा पगार विचारा है. मी गावाला होतो माहिती आहे का? पण काय करणार? किती वाजता? माणूस हा नेहमी आशावादी असतो. समुद्रात बुडणाऱ्या माणसाला जसा गाडी दिसल्यावर आनंद होतो, तसेच प्रेमाच्या या प्रवासात एक सुखद घटना अनेक आशा पूर्ण जाते. भावी आयुष्याची स्वप्न रंगायला सुरुवात होतात. हीच तर प्रेमाची खरी गंमत आहे. प्रेमाच्या या काटेरी रस्त्यावर जेव्हा भेटतात दोन क्षण पारिवारिक सुखाचे, तेव्हा लाभते मनाला समाधान की व्यर्थ नव्हते हे खेळ माणसांचे. रवी, हा? अरे 2 दिवस झाले यार. सायलीकडून काय निरोप? नाही रे, अजून काही नाही. अरे हो, बाबा मारवाडीचा कॉल आला होता. हा? मला विचारत होते सगळं नीट झालं ना, काही अडचण तरी आली? तुला सांगतो, अशी आपण सेल्फ सर्व्हिस मोठ्या मोठ्या कंपन्या पण देत नाही. काय म्हणतोस? नाही, ते सगळं ठीक आहे. पण काय रे, तू त्या दिवशी जरा जास्तच फॉर्म मध्ये आला होतास. मी ऐकत होतो ना तुमचं. हा यार, मला वाटलं की जरा जास्त होईल. तो आपला शिकवण होता ना, हा. त्याला कशी स्वप्न पडायची, सचिन षटकार मारायची. हा. तसं कर्नल देशपांडेंच्या स्वप्नात मी येत असेल. चहा पिताना त्यांच्या काळात माझे शब्द घुमत असतील. तरी पण रे, एवढं नव्हतं बोलायला पाहिजे होतं त्यांना. बारे माझ्या शोने, अरे मी काय त्यांचा अपमान नाही केला, सत्याची परिस्थिती सांगितली. आणि मला सांग, प्रेमात पडलेला माणूस असंच काहीतरी बोलतो ना? अरे तुझी आई असताना एक ग्लास पाण्याचा तरी घेतला होता का स्वतः? हा? आणि इथे सासऱ्यांसाठी चिंके मसाला चाय. हा? अरे हीच तर जादू असते प्रेमाची मित्र. पहिले 6 महिने ना सारखं काही येत असतं. बायकोच्या केसांवरून हात फिरवताना ते रोमॅन्टिक वाटतं. ए, काय करतोय? नंतर तोच केस जेव्हा जेवणात मिळतो ना, तेव्हा घटस्फोटाची केस उभी राहते. प्रियसीचे काळजाला भेटणारे शब्द नंतर डोक्याला भिडून डोक्यादुखीचं कारण म्हणतात. अंगारात चहा बनवून देण्याची कल्पना तुझी होती म्हणून मी चहा बनवला. आणि तुला काय म्हणायचंय? लग्नाच्या 6 महिन्यानंतर नवऱ्याला बायको आवडत नाही. मी असं थोडी बोललो. नवऱ्याला बायको आवडते, पण दुसऱ्याची. लग्नानंतर तो तिच्या प्रेमात पडून त्यातून बाहेर आलेला असतो. तुला सुखी संसाराची 5 रहस्य सांगू? पहिलं, पुन्हा पुन्हा प्रेमात पडावं, पण त्याच व्यक्तीच्या. दुसरं, तिची स्तुती सर्वात देखत करावी, पण चुका कंतात सांगावं. तिसरं, तिला आपल्या प्रेमाच्या बंधनात अडकवायचं,
पण जगण्याचं स्वातंत्र्य देऊन. चौथं, तिला शारीरिक सुखासोबत मानसिक आधार द्यायला विसरू नकोस. आणि शेवटचं पण महत्वाचं, तू तिचा पती परमेश्वर नाही झालास तरी चालेल, पण तिच्या आयुष्यातला सर्वात जवळचा मित्र बघ. ती तुझं घर कसं स्वर्ग बनवत. अरे माझ्या मित्रा, भलतंच फिलॉसॉफिकल बोललास. अरे कसं जमतं रे हे सगळं? मी अजून तुझ्यासारखा प्रेमात नाही पडलाय ना. अजून विचार करू शकता मी. टोमणे मान. एकदा तू प्रेमात पडलास ना, मग बोलू आपण या विषयावर. अरे सायलीचा फोन आहे. काय बोलतोस? हॅलो, हा सायली बोल. काय? अगं पण कधी? असं अचानक? आधी काय त्रास होता का त्यांना? नाही. बरं, तू काळजी घे, मी पोहोचतो लगेच. काय रे? काय झालं? सायलीच्या बाबांना सिव्हिअर हार्ट अटॅक आलाय. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं, पण पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. काय? आयुष्याच्या एखाद्या खडतर वळणावर जेव्हा साथ सुटते